बरेचदा आपण एखादी परिस्थिती विचारात घेऊन किंवा असंच घडेल तसं घडणारच नाही असं काहीतरी गृहीत धरून एखादा निर्णय आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घेत असतो आणि कालांतराने तो निर्णय कुठेतरी चुकलेला आहे असं झालेल्या परिणामातून आपल्या लक्षात येतं. राजकारण सुद्धा काही वेगळं नाही. राजकारणामध्ये सुद्धा असे बरेचदा निर्णय चुकतात आणि त्या चुकलेल्या निर्णयाचे परिणाम संबंधित नेत्याला, संबंधित पक्षाला एवढंच नव्हे तर मतदारांना सुद्धा भोगावे लागतात, सहन करावे लागतात आणि त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. असंच एक उदाहरण आज आपण बघणार आहोत. उदाहरण आहे बुलढाणा जिल्ह्यातलंच एका मातब्बर आणि दिग्गज राजकारण्याचं. तर चला व्हिडिओकडे वळूया. तत्पूर्वी मी रेणुकादास मुळे तुम्हा सर्वांचं MH28 न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अशी विनंती करतो की आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचतील आणि या व्हिडिओला मोठ्या संख्येने शेअर देखील करा. चला तर आजच्या विषयाकडे वळूया. मंडळी, बुलढाणा हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या मातृतीर्थ ही उपाधी, हे विशेषण जिल्ह्याला ज्या स्थानामुळे प्राप्त झालेलं आहे ते स्थान म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान, छत्रपती हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचं आजोळ सिंदखेड राजा. या सिंदखेड राजा मतदारसंघाचे अनाभिषिक्त सम्राट ज्यांना म्हणवलं जायचं असे माजी मंत्री, माजी आमदार हे आज माजी झालेले आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर प्रेक्षक हो, 1995चा जो काळ होता, निवडणूक जी होती ती महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी अशी निवडणूक होऊन गेली. पहिल्या प्रथम या राज्यामध्ये निवडणुकीच्या मार्गाने मतदारांच्या बहुमताने किंवा मतदारांचा कौल मिळवून पहिलं बिगर काँग्रेसी सरकार अस्तित्वात आलं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सत्तारूढ झालं आणि मनोहर जोशी शिवसेना नेते हे त्या सरकारचे मुख्यमंत्री, भाजपचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे हे त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये जसं हे सरकार महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरलं तसंच अनेक नव्या दमाच्या राजकीय पुढाऱ्यांना देखील या निवडणुकीनं जन्म दिला, त्यांचं करिअर सुरू केलं. त्यापैकीच एक म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघाचे तेव्हा अपक्ष म्हणून छत्री निशाणी होती, बहुतेक छत्री निशाणीवर अपक्ष म्हणून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे. डॉक्टर शिंगणे हे मुळातच त्यांच्या घराला काँग्रेसची परंपरा लाभलेली होती. त्यांचे वडील सहकार महर्षी भास्करराव शिंगणे हे त्या काळात बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचे दिग्गज नेते होते. सहकारामध्ये सुद्धा वजन, दबदबा हा भास्कररावजींचा होता. भास्कररावजी हे यांच्या राजकारणाची सुरुवात ही शेतकरी कामगार पक्षापासून झाली होती. हे बहुतेकांना माहिती नसेल, त्यांच्या माहितीसाठी आवर्जून सांगतो. परंतु नंतर महाराष्ट्रामध्ये जो ट्रेंड आला, पहिले मुख्यमंत्री राज्याचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी जे बेरजेचं राजकारणाच्या नावाखाली विरोधी पक्षांना संपवण्याचं जे सत्र सुरू केलं, त्यामध्ये भास्करराव शिंगणे हे सुद्धा कालांतराने काँग्रेसवासी झाले आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे होते. तर 95च्या निवडणुकीवर पुन्हा आपण येऊया. त्यावेळेस राजेंद्र शिंगणे यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलं. काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही आणि शिंगणेंना अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याशिवाय कुठलाही पर्याय उपलब्ध राहिला नाही. आणि या तरुण नेत्याला भास्कररावजींचा वारसा असलेल्या
या उच्च शिक्षित BMS डॉक्टर झालेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मितभाषी, नम्र स्वभावाचे आणि नात्यागोत्याचं सगळीकडे राजकारण त्यांना अनुकूल असलेली परिस्थिती, अशा मतदारसंघातून त्यांना चांगल्या मताधिक्याने विजय प्राप्त झाला व राजेंद्र शिंगणे हे आमदार म्हणून पहिल्यांदा 1995च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. विजयी झाल्यानंतर तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाला काय चांगली अनुकूल गोष्ट राहील म्हणून त्यांनी युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आणि सत्ताधारी युतीचे एक घटक बनले. 1995 नंतर 1999ची निवडणूक आली. डॉक्टर शिंगणे तेव्हा 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि ती पहिलीच निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसची. शिंगणे शरद पवारांसोबत केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते निवडून आले. दुसरी त्यांची ही विजयाची वेळ होती. 1999 नंतर 2004 मध्ये पुन्हा शिंगणे यांनी विजय संपादन केला. 4 नंतर 2009 मध्ये सुद्धा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपली हॅट्रिक पूर्ण केली 2004लाच. परंतु चौथ्यांदा विजय हा त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून मिळवला. मात्र 2014 मध्ये त्यांनी कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर जो कर्जाचा बोजा झाला आणि बँक जी डबघाईला आली, त्या कारणामुळे आपण यावेळेस निवडणूक लढणार नाही असं शिंगणेंनी जाहीर केलं आणि त्यांनी तो शब्द खरा करून दाखवला. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये तेव्हाच्या शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी विजयश्री संपादन केली. 2014 नंतर 2019ची मागची निवडणूक आली आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे पुन्हा शड्डू ठोकून मतदारसंघात उतरले आणि चांगल्या मताधिक्याने ते विजयी देखील झाले. इथपर्यंतचा हा ताजा इतिहास सर्वांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. आता 2024ची निवडणूक. या 2024च्या निवडणुकीच्या अगोदर डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे ज्या पक्षात होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या पक्षामध्ये उभी फूट पडली. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांनी खूप मोठं बंड केलं आणि पक्षाचे जवळपास 40 आमदार अजितदादांसोबत त्यांनी वेगळी चूल मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव, त्या पक्षाचं घड्याळ चिन्ह हे सर्व त्यांनी स्वतःकडे घेतलं. न्यायालयीन लढाई प्रक्रिया अजून सुरू आहे म्हणतात, परंतु जनतेच्या न्यायालयानं आता जो निर्णय दिलेला आहे तो सुद्धा या संदर्भात विचारात घ्यावाच लागेल. असो, आपण पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कोणाची बाजू घेतील हे बरंच गूढ काही काळ चर्चेला जात होतं. शिंगणे तळ्यात मळ्यात करत होते. दादाकडे जातात की साहेबाकडे सांगतात, दादाकडे जातात की साहेबाकडे सांगतात, अशी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये चलबिचल सुरू असताना एक दिवस काही वेळ नॉट रिचेबल राहिलेल्या शिंगणेंनी एक दिवस आपली भूमिका जाहीर केली व बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला महायुतीच्या सरकारने अजितदादांच्या म्हणजे निर्णयातून जी शेकडो कोटी रुपयांची मदत केली, बँकेचं जे पुनरुज्जीवन केलं, त्यामुळे आपण अजितदादा पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी भूमिका डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपली जाहीर केली. शिंगणे हे महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि असं वाटलं की आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून शिंगणे हेच पुन्हा सिंदखेडराजामध्ये साहजिकच उमेदवार असतील आणि अजित पवार यांची सुद्धा कुठल्या प्रकारची हरकत त्याला असण्याचं कारण नव्हतं. परंतु जसजशी निवडणूक जवळ लागली, 2024च्या विधानसभा निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालं, तत्पूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीला राज्यामध्ये चांगल्या जागा मिळाल्या. बुलढाणा मतदारसंघामध्ये महायुतीचा जरी उमेदवार प्रतापराव जाधवांच्या रूपाने निवडून आलेला असला तरी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये जे मताधिक्य मिळालं ते पाहता अनेक समीकरणं ही नव्यानं मांडण्याची गरज डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना भासू लागली आणि त्या गरजेतूनच त्यांनी कुठेतरी आपला निर्णय बदलण्याचं एक त्यांचा विचार बळावू लागला त्यांच्या मनामध्ये.
कार्यकर्त्यांकडून सुद्धा तसा रेटा सुरू झाला असं सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे की कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह की साहेब नाही, आपल्याला पवार साहेबांकडेच जायला परवडेल, तेच आपल्या फायद्याचं राहील, कारण महायुतीमध्ये आपण जर थांबलो तर आपल्याला आपल्या मतदारसंघातली मुस्लिम आणि बौद्धांची मतं मिळणार नाही, असा कुठेतरी एक विचार करून ज्याला फायदा तोट्याचं गणित जुळवता जुळवता डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अखेरीस शरद पवारांच्या तुतारीला हातात धरलं आणि एक धक्कादायक निर्णय डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी तो घेतला. कारण हेच पुढे करण्यात आलं की कार्यकर्त्यांचा माझ्यावर दबाव आहे, कार्यकर्ते ऐकायला तयार नाही, त्यामुळे मी पुन्हा एकदा शरद पवार साहेबांसोबत जाण्याचं ठरवलेलं आहे असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. परंतु या ठिकाणी फार मोठा ट्विस्ट एक आला की राजेंद्र शिंगणे यांची सावलीप्रमाणे साथ देणारे त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांनी मात्र डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निर्णयाला असहमती दर्शविली. ते अजित पवारांसोबतच थांबले आणि कदाचित ते अजित पवारांसोबत थांबले की डॉक्टर शिंगणेंनी त्यांना तिथेच थांबायला सांगितलं, हे अजून न उलगडलेले कोडं आहे हे मात्र निश्चित. कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या ज्या पुतणी आहे गायत्री शिंगणे यांनी सुद्धा मैदानात उतरण्याची घोषणा केली काकांच्या विरुद्ध. कारण त्यांनी शरद पवारांचं पक्षाचा घरोघरी प्रचार केला, हा मतदारसंघामध्ये पक्ष टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे गायत्री शिंगणे यांना आयत्या वेळा बाजूला करत राजेंद्र शिंगणे यांच्याकडे उमेदवारी बहाल केल्यामुळे नाराज झालेल्या आणि निराश झालेल्या गायत्री शिंगणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे, महायुतीमध्ये मात्र या ठिकाणी ज्या काही मोजक्या जागांवर राज्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली ती एक त्यातली पैकी एक सिंदखेडराजाची जागा होती. इथे शिवसेनेचे माजी आमदार हे डॉक्टर शशिकांत खेडेकर हे उभे राहिले, जे परंपरागत प्रतिस्पर्धी समजले जातात, डॉक्टर शिंगणे आणि डॉक्टर खेडेकर. परंतु दोघांमध्ये तिसरा याप्रमाणे मनोज कायंदे जे काँग्रेसच्या परंपरागत कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेले आहेत, त्यांना डॉक्टर नाझीर काझी यांनी ऐन वेळेला अजित पवारांकडे नेलं आणि त्यांच्या हातात घड्याळ बांधलं. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून या सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये उभं केलं. मैत्रीपूर्ण लढत महायुतीमधले शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवार यांच्या नेतृत्वातली आहे, या दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये झाली. असं वाटलं की याचा फायदा आता डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना होणार म्हणजे होणारच. परंतु इथेच माशी शिंकली आणि नेमका याच गोष्टीचा तोटा डॉक्टर राजेंद्र शिंगणेंना झाल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर खेडेकर यांच्यामध्ये जी लढत झाली ते दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे होते. मात्र अजितदादांकडून उभे असलेले जे उमेदवार आहेत मनोज कायंदे ते मात्र वंजारी समाजाचे होते आणि मराठा आणि वंजारी समाजामध्ये एक सुप्त संघर्ष सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये आजचा नाही आहे, बऱ्याच वर्षांपासूनचा आहे. आणि कुठेतरी या स्पर्धेतून एक म्हणजे वंजारी समाज लक्षणीय संख्येने सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये जो आहे तो मनोज कायंदेकडे वळला. त्याच्यामध्ये माळी समाजाची भर पडली, ओबीसी मतांचं एकत्रीकरण झालं. विविध जे सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर ज्या घटना घडामोडी गेल्या काही काळात घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर सामाजिक स्थित्यंतर या सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं एक लांबबंदी झाली आणि त्यामध्ये मनोज कायंदे हे थोड्याफार मतांनी का भारी पडले. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा त्यांनी पराभव केला. निर्णय राजेंद्र शिंगणे यांनी घेतलेला होता की आपण शरद पवारांच्या पक्षाकडून लढायचं.
तत्पूर्वी ते अजितदादांच्या पक्षामध्ये होते. कारण सांगताना असं सांगितलं गेलं की मुस्लिम आणि दलित मतं, विशेषतः बौद्ध मतं हे आपल्याला मिळणार नाहीत, कारण भाजप शिवसेनाच्या सोबत आपण लढलो तर हे मतदार आपले परंपरागत वोटर नाराज होतील, म्हणून धर्मनिरपेक्षतेचा दाखला देऊन, हवाला देऊन, सेक्युलरिझमच्या नावाखाली डॉक्टर शिंगणे हे शरद पवारांकडे गेले आणि तिथेच त्यांचा निर्णय चुकला, तिथेच ते पहिली निवडणूक हारले. कारण तसं जर मी या निकालाचा थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता, मला हे उमजलं, हे माझ्या लक्षात आलं की जरी डॉक्टर शिंगणे यांनी पक्षबदल केला नसता तरीही यावेळेला त्यांचा पराभव हा निश्चितच होता. ते जरी अजितदादाकडून उभे राहिले असते तरीही वेळेवर काहीतरी उलटी पालटी झाली असती आणि शिंगणे हे निश्चितच थोड्याफार फरकाने का होईना पराभूतच झाले असते. या वेळेला ते विजयी होणं हे अशक्यप्राय होतं असं या निकालावरून लक्षात येतं. कसं ते जर का अजितदादाकडून लढले असते तर डॉक्टर खेडेकर यांनी एकतर तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली असती अजितदादा आणि खेडेकरांच्या पक्षामध्ये, म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये. म्हणजे आज जे मनोज कायंदे आहेत त्या ठिकाणी मनोज कायंदे हे अपक्ष कदाचित असते आणि शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष झाला असता आणि तेव्हा देखील मनोज कायंदे हे जे उमेदवार बाजूला होते, अपक्ष उभे राहिले असते, तरीही ओबीसी मतांचं ध्रुवीकरण मनोज कायंदेच्या बाजूने झालं असतं आणि डॉक्टर शिंगणे हे तिथेही कमी पडले असते. एकूणच काय तर डॉक्टर शिंगणे यांचा येणं केल्या प्रकारे यावेळेला पराभव हा निश्चित होता असंच या निकालावरून म्हणावं लागतं. ठीक आहे, हा त्यांचा पहिला पराभव आहे. एवढ्या वर्षाच्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी पहिल्यांदा पराभवाचं तोंड पाहिलं. राजकारणामध्ये उन्हाळा पावसाळा हा म्हणजे विजय पराभव हा उन्हाळ्या पावसाळ्याप्रमाणे असतो, ऊन सावलीप्रमाणे असतो. कधी विजय कधी पराजय हे चालतच असतं, परंतु कुठे थांबायचं नसतं. पराभूत जरी झालं तरी आपली वाटचाल ही थांबवायची नसते. हे खऱ्या राजकारणी माणसाचं लक्षण आहे आणि शिंगणे सुद्धा आपली वाटचाल थांबवणार नाही असं एकूण दिसतं. जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार डॉक्टर राजेंद्र शिंगणे पुन्हा नव्या दमाने कामाला लागल्याचं कळतंय. नव्या दमाने कामाला लागले असतील निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. तर नव्या दमाने कामाला लागले, पण कोणासाठी लागले आणि कोणाच्या छत्रछायेखाली लागले हा सुद्धा एक महत्वाचा विषय ठरतो ना. की आता वाट तर चालायची ठरवलेली आहे, परंतु बोट कोणाचं धरायचं त्या रस्त्यावर जाताना याचा निर्णय पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र शिंगणे बदलणार का हा कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. का आजचीच बातमी आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. शरद पवार गटाला फक्त 10 जागा मिळाल्या. अजित पवार गटाचे 40-42 आमदार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांची मुळी बांधलेला एक पक्ष आहे. तात्विकता बित्विकता या पक्षामध्ये चालत नाही. जिधर बम उधर हम, जिकडे फायदा जिकडे सत्ता तिकडे आपण, असे जे राजकारणी असा एक राजकारणाचा वर्ग असतो त्याचं प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष आहे. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले, डावललेले असे अनेक उमेदवार पुन्हा अजित पवारांकडे येऊ लागलेले, ज्यांनी विधानसभेच्या अगोदर अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे त्यांनी पक्षबदल केलेला होता. अशापैकी त्यांची काही नावं आहेत. जगताप म्हणून आहेत एक, त्यानंतर अपूर्व हिरे आहेत. असे 2-3 आमदार आहेत की ज्या आमदारांनी पक्षबदल करून पुन्हा एकदा अजितदादाशी सलगी वाढवण्याचा, पुन्हा एकदा अजितदादाच्या गटामध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि मी आज खात्रीलायकपणे सांगतो, आजही अजूनही डॉक्टर शिंगणे यांचं कुठेही बयान आलेलं नाही, कुठे वक्तव्य नाही, कुठे स्टेटमेंट नाही. अजून त्यांनी आपली जनतेसमोर ते आले नाहीत, मीडियाशी बोलले नाही. परंतु येणाऱ्या काळात डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांच्या सोबत राहतील का हे कोणीही छाती ठोकपणे आज सांगू शकत नाही.
कारण आजच्या काळामध्ये सत्तेविना राजकारण करणं फार कठीण झालेलं आहे. राजाश्रयाविना राजकीय क्षेत्रामध्ये टिकणं हे दुरापास्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल, पुढे राजकारण करायचं असेल, तर कुठे ना कुठे सत्तेचा आशीर्वाद आपल्याला असावा लागतो. ते छत्र आपल्या डोक्यावर असणं आवश्यक असतं. ही वस्तुस्थिती, या वस्तुस्थितीची जाणीव असलेले मुरब्बी राजकारणी समजले जाणारे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे पुन्हा तुतारी खाली ठेवतील आणि घड्याळ हातावर बांधतील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल. ते थोडं त्याचं टायमिंग मागे पुढे होऊ शकतं. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परंतु हे घडणं अटळ आहे असं मात्र निश्चितपणे सांगावंसं वाटतंय. तो दिवस कधी येईल ते आज आपण जरी सांगू शकत नाही, तरी असं होईल याची शक्यता जास्त आहे. आणि ही शक्यता कधी खरी ठरते ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया. हा व्हिडिओ आपण ऐकलात. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या काही मतं असतील ते कॉमेंटमध्ये नोंदवा. आणि व्हिडिओ हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून करा, शेअर करा. धन्यवाद.